नितेश राणेंसंदर्भातली बातमी आपण बघणार आहोत। खरं तर आरोप प्रत्यारोप रोज होत असतात, त्याच्यावर नितेश राणे सुद्धा उत्तर देत असतात। त्यांनी असाच एक प्रकार पुन्हा एकदा राजकीय पातळीवर बघायला मिळाला। सिर्फ जो भाषा में समझता है ना, वो भाषा में धमकी देके जा रहा हूँ। चुन चुन के मारेंगे, राणेंचा इशारा। तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में। प्रक्षोभक बोलले, वादात अडकले। नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल। विरोधकांच्या निशाण्यावर पुन्हा राणे। नगरमध्ये सकल हिंदू समाजाने मोर्चा काढून बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांचा निषेध केला। मोर्चाचा समारोप दिल्ली गेटवर झाला। त्यावेळी आमदार नितेश राणेंनी आक्रमक भाषण केलं। नितेश राणेंनी महंत रामगिरी महाराजांना पाठिंबा दिला। जिहादींकडून दिली जाणारी धमकीची भाषा सहन केली जाणार नाही असा इशारा नितेश राणेंनी दिला। सिर्फ जो भाषा में समझता है ना, वो भाषा में धमकी देके जा रहा हूँ। हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में। नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावरून नारायण राणेंनी त्यांचे कान टोचले। रामगिरी महाराजांच्या विरोधात जर बोलाल, ऐकून घ्या, मी नितेशशी बोललोय, त्या वाक्यात दुरुस्ती कर बोललो। सर्व धर्माला घ्यायची गरज नाही, ज्याने पर्टिक्युलर केलंय ते सगळेच मुस्लिम का अशा कृत्याचे विचाराचे नाहीयेत। आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारं भाषण केल्याची तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। तर निवडणुकीच्या तोंडावर मतांची बेगमी करण्यासाठी नितेश राणे जाणीवपूर्वक प्रक्षोभक भाषा वापरत असल्याचा आरोप विरोधकांनी केला। सारखं धर्माच्या नावावर द्वेष पेरायचा आणि आपली राजकीय पोळी शेकायची, ह्याच्या पलीकडे राणे कुटुंबियांना काही येत नाही। जुने व्हिडिओ काढले तर आरएसएस आणि भाजपवरचे असेच व्हिडिओ निघतील। निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून जहाल भाषेचा वापर केला जातोय। त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी या प्रकरणी त्यांच्या नेत्यांना समज देण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।